नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं जिजाऊच्या मोफत मार्गदर्शन केंद्राच्या YouTube चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. काल आपण 2024 मध्ये झालेल्या सर्व लेखी परीक्षा म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती झाली 2024 मध्ये त्या झालेल्या पेपर्स मधला गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाच्या प्रश्नांची चर्चा आपण कालपासून सुरू केलेली आहे आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही सर्वजण या व्हिडिओ सिरीजला देतायत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जिजाऊच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तळागाळातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये जावेत म्हणून हा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. तर मी पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबून ठेवा, जेणेकरून आपल्याला जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्यांचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण पेपर पेन्सिल घेऊन बसा. पेपर पेन्सिल घेऊन बसल्यानंतर आपल्याला काही प्रश्नांचे उत्तर येत असेल तर तुम्ही सॉल्व्ह करा आणि मग नंतर ज्यावेळेस मी एक्सप्लेन करतोय त्यावेळेस तुम्हाला आपल्या उत्तराची तपासणी करता येईल. चला तर मग वेळ न आपण जाऊ देता सुरुवात करूया. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती येईल? आजचा जो पेपर आपण चर्चा करणार आहे तो नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेल्या प्रश्नांवर आपण चर्चा करतोय. अल्फाबेट्स वर जेव्हा काम करतो आपण तेव्हा तर पहिलं अक्षर बघा, पहिलं अक्षर हे 26 वर आहे. डब्ल्यू तुमचा 23 वर आहे. प्रत्येक गटाचं पहिलं अक्षर घेतो आपण. टी तुमचा 20 वर आहे. तर इथे दिसतंय तुम्हाला त्यांचे क्रमांक 3-3 ने कमी होत आहेत. तर 3 ने कमी होणारा क्रमांक हा इथं 17 असेल. 17 म्हणजे काय असणार आहे? क्यू. आणि 17ला पुन्हा 3 ने जर कमी केलं तर 14 येतात आणि 14 वर एन या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे माझ्या उत्तराची सुरुवात क्यू ने सुरू व्हायला पाहिजे. तर पर्यायांकडे बघितल्यानंतर एकच पर्याय क्यू ने सुरू होणार आहे, तर तेच तुमचं उत्तराचा पर्याय असला पाहिजे. तर अशा पद्धतीने केल्यानंतर तुमचा प्रचंड वेळ त्या ठिकाणी वाचेल आणि एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास त्या ठिकाणी निर्माण होईल. इंग्रजी अक्षर 1 ते 26 इंग्रजी अक्षर आहेत. त्यांचे क्रमांक मी तुम्हाला प्रामुख्याने पाठ करायला लावलेले आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंतच्या सत्रांमध्ये सांगितल्या गेल्या त्या खूप प्रामाणिकपणे करा. त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक आहे म्हणून ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जात आहे. पुढचा प्रश्न पुन्हा हा अल्फाबेट्स वरचा आहे. अल्फाबेट्स वर जेव्हा तुम्हाला काम करायचंय त्यावेळेस त्यांना नंबर्स द्या. चला नंबर द्या. जे आणि ओ ला नंबर द्या. जे चा नंबर 10 आहे, ओ चा नंबर 15 आहे. नंतर जी आणि एल चा नंबर पण द्या. जी चा नंबर 7 आहे आणि एल चा नंबर 12 आहे. थोडंसं ऑब्झर्वेशन करा. हे क्रमांक 3 ने कमी झालाय. हा पण क्रमांक 3 ने या ठिकाणी कमी झालाय. मग त्या अनुषंगाने आपण जर या ठिकाणी काम केलं, टी चा नंबर हा 20 आहे, T20, झेड चा नंबर 26 आहे. याला 3 ने जर आपण कमी केलं तर त्या ठिकाणी 17 येईल आणि 26 ला जर 3 ने कमी केलं तर 23 येईल. 17 वर असतो तुमचा क्यू आणि 23 वर असतो डब्ल्यू. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे क्यू डब्ल्यू, जो पर्याय क्रमांक सी आहे. इंग्रजी अल्फाबेट्स हे करूनच ठेवा. इंग्रजी अल्फाबेट्स वर तुम्हाला 5-6 प्रश्न सहज विचारले जाणार आहेत. ओके. ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी 2024 मध्ये झालेल्या सर्व पेपरचं अनालिसिस यासाठी करतोय की आपल्याला या पेपर्स मधून एक आपल्याला विशिष्ट अभ्यास करण्याची दिशा मिळते. येस, आपल्याला योग्य दिशेने जर अभ्यास केलं तर आपण कमी श्रमामध्ये आपण जास्तीत जास्त यश मिळवू शकतो. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला दिलाय क्वेश्चन मार्कच्या चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता असा प्रश्न आपण कालच्या सत्रात देखील केला होता. या ठिकाणी जर बघितलं ए सी बी जर बघितलं आपण तर ए चा नंबर 1 आहे, बी चा नंबर 2 आहे आणि सी चा नंबर 3 आहे. हे 36 होत आहेत बघा. आता हा 36 6चा वर्ग आहे आणि हा 6चा घन आहे. म्हणजे हा जर वर्ग राहिला असता तर सर्वच वर्ग असायला पाहिजे होते. हा जर घन आहे तर सर्वच घन असायला पाहिजे होते. मग काहीतरी वेगळं लॉजिक याच्यामध्ये असेल. त्याच्यामधलं लॉजिक असं आहे बघा, एकाचा घन अधिक दोनाचा घन अधिक तीनाचा घन. एकाचा घन 1 होतो, दोनाचा घन 8 आणि तीनाचा घन 27. या सर्वांची बेरीज केली तर 36 होते. ती त्या त्रिकोणाच्या मध्यभागी ठेवली आहे. आता या त्रिकोणाच्या बाजूंवर असणारे अल्फाबेटचे क्रमांक, सी चा क्रमांक 3, डी चा क्रमांक 4 आणि ई चा क्रमांक 5. मग यांच्या घनांची बेरीज करून बघा. यांची घनांची बेरीज जर 216 येत असेल
तर आपण यूज केलेलं लॉजिक बरोबर आहे. 3चा घन 27, 4चा घन 64 आणि 5चा घन 125. या सर्वांची जर बेरीज केली तर ही पण 216 त्या ठिकाणी येते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपण विचार केलेलं लॉजिक बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा ह्या त्रिकोणांवर असणाऱ्या अल्फाबेट जे आहेत, अक्षर जे आहेत, त्यांचे क्रमांक काय आहेत बघा. ई चा क्रमांक 5 आहे, एफ चा क्रमांक 6 आहे आणि जी चा क्रमांक 7 आहे. चला ह्या सर्व संख्यांचा घन घ्या आणि त्यांची बेरीज करा. आठवा कालचं सत्र आठवा आणि त्याच्या अगोदरचे सर्व सत्र जर तुम्ही आठवले तर प्रत्येक सत्रामध्ये मी एकदा तरी वर्ग आणि घन यांचा उल्लेख केलेला आहे. 125 जो 5चा घन आहे, 216 जो 6चा घन आहे आणि 343 आपल्याला यांची बेरीज करायची आहे. 3 आणि 6 9, 9 आणि 5 14, 5ला 1, 4 आणि 1 5, 6, 6 आणि 2 8. ओके, 3 आणि 2 5 आणि 1 6. म्हणजे तुमचं उत्तर 684 असायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक डी या ठिकाणी देतोय. तर वर्ग घन अल्फाबेट यांचं मिश्रित म्हणजे आतापर्यंत आपण जवळपास चौथा प्रश्न हा केलाय. परंतु सर्व प्रश्नांमध्ये आतापर्यंत वर्ग घन आणि इंग्रजी अक्षर यांच्या संबंधित हा प्रश्न विचारला गेलाय. पुढचा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं आपल्याला विचारलंय. तर आता ही शृंखला दोन स्वरूपात तुम्हाला बघावं लागेल. अंशातली शृंखला वेगळी आहे आणि छेदातली शृंखला वेगळी बघा. अंशात जर बघितलं 17, 16, 14, 11 म्हणजे बघा इथं जी घट झाली होती ही एकाची घट झाली, इथं दोनाची घट झाली, इथं तीनाची घट झाली. आता पुढची होणारी घट 4ची होणार आहे. तर 11 वजा 4 म्हणजे किती 7. अशा पर्यायाला तुम्ही त्याच्या सोबत जा ज्याचा अंश 7 असायला पाहिजे. असा एकच पर्याय क्रमांक सी. आता छेदस्थानी असणाऱ्या संख्यांमध्ये काय लॉजिक आहे बघा. 11, 13, 16 आणि 20 म्हणजे इथं संख्या प्रथम 2 ने वाढली, नंतर संख्या 3 ने वाढली, नंतर संख्या कितीने वाढते 4. आता संख्या ही 5 ने वाढायला पाहिजे. 20 अधिक 5 किती झाले 25 बघा. म्हणजे मी जर प्रॅक्टिस मध्ये हे तुम्हाला करून दाखवतोय, परीक्षेमध्ये तुम्हाला 7 मिळालं, एकच पर्यायाच्या मध्ये अंश 7 आहे, तोच तुमचा उत्तराचा पर्याय घ्या आणि पुढे जा. या पद्धतीची स्ट्रॅटेजी तुम्हाला डेव्हलप करावी लागेल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं विचारलंय. ओके, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं विचारलेलं आहे. मग विचार करा, 20, 80 संख्या वाढतायत. संख्या या बऱ्यापैकी क्रमाने वाढतायत. ओके. 20 बघा, 20 नंतर 80 आलाय, 80 नंतर 180 आलाय, नंतर 320 आलाय. ओके, क्वेश्चन मार्क आणि इथं 720 आहे. थोडासा फरक जर आपण बघण्याचा प्रयत्न केला, फरकापेक्षा संख्या खूप जास्त वाढतात. तर गुणाकाराच्या स्वरूपात जर आपण बघितलं तर या ठिकाणी हा गुणीला 1 असा होतोय बघा. फरक घेऊ आपण बघा, इथं 60चा फरक आहे, इथं जर बघितलं तर इथं 100चा फरक आहे, 100ने वाढला. इथं संख्या 140 ने वाढली. ओके, म्हणजे आता यांच्या वाढीमधलाच हा 40-40चा फरक या ठिकाणी दिसतोय. म्हणजे त्या अनुषंगाने जर आपण जर बघितलं तर ही संख्या 180 ने वाढायला पाहिजे. 180 ने वाढली तर ती 500 होईल. पुढे ती संख्या पुन्हा 40 ने वाढली तर ती पुढची वाढ ही तुमची 220 ची असायला पाहिजे. 500 अधिक 220 720 होतात. म्हणजे तुमचं उत्तर 500 असायला पाहिजे. म्हणजे ही दोन थरांची शृंखला आहे. 2 लेयर सिरीज आपण त्याला म्हणू. दोन थर त्यामध्ये तयार होत आहेत. चांगला प्रश्न आहे. नाशिक ग्रामीण पोलीस भरती लेखी परीक्षा 2024 मध्ये बुद्धिमत्ता आणि गणित या विषयाचे जे 50 प्रश्नांपैकी काही 30 ते 40 प्रश्न आपण आजच्या सत्रामध्ये या ठिकाणी डिस्कस करतोय विद्यार्थी मित्रांनो. जिजाऊच्या माध्यमातून या ठिकाणी कोकण आणि कोकणातील तळ कोकणातील पुन्हा महाराष्ट्रातील असे विद्यार्थी की ज्यांची परिस्थिती नाही आहे, जे आर्थिक परिस्थितीमुळे पुढे येऊ शकत नाही, काही अजून अजून काही अडचणी तुम्हाला असतील त्यामुळे तुम्ही येऊ शकत नाही, तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हे मार्गदर्शन मोफत केलं जात आहे. आणि म्हणून हा चांगला विचार, हे चांगलं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून तुम्ही ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला मॅन्डेट दिलंय की कमीत कमी 25 लोकांना हे चॅनलची लिंक तुम्ही सबस्क्राईब शेअर करा. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग माय डिअर फ्रेंड. माननीय निलेशजी सांबळे साहेब आपल्या
प्रयत्नातून बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच लोकांना आरोग्य सेवा, शिक्षण सेवा या ठिकाणी पुरवतायत. तर त्या चांगल्या कामामध्ये आपला देखील कुठेतरी खारीचा वाटा असावा, म्हणून या चॅनलची लिंक शेअर करा. आणि आपल्याला 31 ऑगस्ट पर्यंत 1000 सबस्क्रायबर्स या चॅनलवर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. पुढचा बघा, हा नातेसंबंधांवरचा प्रश्न आहे. नातेसंबंधांवरचा प्रश्न डेफिनेटली तुम्हाला विचारला जातो, आणि नातेसंबंधांवरचा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस थोडस ट्री डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा. बघा, ए ही बी ची भाची आहे. ए भाची आहे कोणाची? बी ची. आता बघा, बी ची भाची म्हणजे बी ला कोणीतरी भाऊ बहीण असेल, आणि त्याची मुलगी म्हणजे ए ही बी ची भाची आहे, म्हणजे ही मुलगी. आणि मुलगी जर असली किंवा महिला असेल तर तिला आपण वर्तुळात ठेवणार आहे. नाव ए ही डी ची मुलगी आहे, तर डी ची मुलगी आहे, डी ची मुलगी आहे. सी ही बी ची एकुलती एक बहीण आहे. सी ही एक बी ची एकुलती एक बहीण आहे, म्हणजे नक्की हे दोघं काय असायला पाहिजे? हे दोघं काय असायला पाहिजे? भाऊ असायला पाहिजे. हा. सी ही बी ची एकुलती एक बहीण आहे. डी ही व्यक्ती बी ची कोण लागते? डी ही व्यक्ती बी ची कोण लागते? तर डी ही व्यक्ती बी ची भाऊ भाऊ असायला पाहिजे, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. पुढचा प्रश्न बघा, हा घड्याळीवरचा आहे. ओके. एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटं मागे पडतंय. 11 वाजता बरोबर लावलेलं घड्याळ प्रत्यक्षात त्याच दिवशी 5:30 वाजता असताना ती वेळ किती दर्शवेल? 5:30 वाजता. आता बघा, 11 पासून 5:30 पर्यंत किती तासांचा कालावधी होतो हे पहिल्यांदा मोजून घ्या. इथे जर तुम्ही मोजलं तर या ठिकाणी 6 तास 30 मिनिटांचा हा कालावधी येतो. 6 तास 30 मिनिटं. मग ते दर तासाला बघा, दर तासाला 11 मिनिटं मागे पडतंय. 11, अच्छा 5 मिनिटं. दर तासाला किती मिनिटं मागे पडतंय? 5 मिनिटे मागे. ओके. मग आपण असं म्हणू, 6 तासात ते किती मागे जाणार आहे? 6 पंचे 30 मिनिटे मागे. आणि वरचा जो अर्धा तास आहे 30 मिनिटांमध्ये, ते किती मागे पडणार आहे? 2.5 मिनिट ते मागे पडेल. म्हणजे ऑल अँड ऑल घड्याळ हे 32.5 मिनिटं मागे पडणार आहे एवढ्या वेळामध्ये. इथपर्यंत मुद्दा तुम्हाला समजला असेल. तर 5:30 वाजवले, 5:30च्या अगोदर जावं लागेल आपल्याला. 5:30च्या अगोदर आपल्याला 32 मिनिटं, म्हणजे तुमचं उत्तर 4:57 मिनिटे आणि 30 सेकंद असं यायला पाहिजे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक या ठिकाणी ए असेल. ओके. पुढचा प्रश्न बघा, हा दिशा ज्ञानावरचा आहे. दिशा ज्ञानावरचे प्रश्न सॉल्व्ह करताना मी नेहमी रेकमेंड करत असतो की आपण ही आकृती लगेच काढून घ्या. याच्याने आपल्याला उत्तर शोधण्यासाठी फार मदत होईल. पेपरवरची वरची दिशा उत्तर, खालची दिशा दक्षिण, इकडची पूर्व आणि ही पश्चिम. ठीक आहे. नंतर आपण जर या ठिकाणी मध्ये एक रेषा मारली तर ही जी दिशा येते ती ईशान्य येते, आणि ईशान्येच्या बरोबर 180 अंशामध्ये येते ती नैऋत्य. नंतर अजून आपल्याला दोन उपदिशा मिळतात. तर ही वायव्य सॉरी ही आग्नेय दिशा असते. ही आग्नेय, आणि आग्नेयच्या अपोजिट जी असते ती वायव्य असते. ठीक आहे. आता काय म्हटलंय बघा, एक व्यक्ती पूर्व दिशेकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे त्याचं तोंड पूर्व दिशेला आहे. तो घड्याळीच्या काट्याच्या अंशात 90 अंशात वळून नंतर 130 अंश घड्याळीच्या काट्याच्या दिशेने वळाला, आणि शेवटी 265 अंश घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळाला. आता हे जे कोण आहेत ना, हे 45च्या पटीमध्ये नाहीये. तर म्हणून काय करा बघा, घड्याळीच्या काट्याच्या दिशेने असेल म्हणजे क्लॉकवाईज असेल, घड्याळीच्या काट्याच्या दिशेने त्याला आपण धन म्हणू. आणि अँटी क्लॉकवाईज घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असेल तर त्याला मायनस म्हणू. म्हणजे बघा, पहिल्यांदा तो 90 अंशामध्ये घड्याळीच्या काट्याच्या दिशेने फिरला, पुन्हा 90 अंश 130 अंश घड्याळीच्या काट्याच्या दिशेने, आणि नंतर 265 अंश घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आता यांची बेरीज वजाबाकी करून घ्या. 90 अधिक 130 म्हणजे किती झाले? 220 वजा 265. 220 वजा 265 केले तर वजा 45 येईल. मग वजा चिन्ह काय दाखवतंय? घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशा. म्हणजे त्याची जी सुरुवातीची दिशा होती त्याच्या घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तो 45 अंशात त्याचं तोंड असेल, आणि हा जो कोपरा आहे तो ईशान्य कोपरा आहे, म्हणून तुमचं उत्तर हे ईशान्य असेल. आत्ता त्या व्यक्तीचं तोंड कोणत्या दिशेला असेल? तर हा सुंदर प्रश्न आहे बघा.
आणि मी मागच्या बऱ्याच लेक्चर्स मध्ये कदाचित तुम्हाला सांगितलं नसेल, पण मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की आपल्याला जर कोणाच्या स्वरूपात वळण दिलेले असतील तर त्यांची बेरीज वजाबाकी करून घ्या. बेरीज वजाबाकी करताना घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने जर जात असेल तर त्याला धनचिन्ह द्यायचं त्या कोणाला. म्हणजे इथं बघा 90 अंशात तो घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने वळण घेतलं होतं म्हणून आपण याला +90 म्हटलं. पुन्हा 123 अंश घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने वळाला होता म्हणून प्लस म्हटलं. आणि हा 265 अंश घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने घेतला आहे म्हणून त्याला मायनस घेतलं. आणि सर्वांची बेरीज वजाबाकी केल्यानंतर ऋण 45 आला. धन 45 आला असता तर मी घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने वळण घेतलं असतं. ओके. चला पुढचा प्रश्न हा बैठक व्यवस्थेवरचा आहे. खूप चांगला प्रश्न या ठिकाणी आहे. बैठक व्यवस्था खूप थोडासा लांबलचक वाटणारा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला मागच्या काही प्रश्नांमध्ये आपल्याला डेफिनेटली वेळ वाचवावा लागेल आणि तो वाचवलेला वेळ अशा प्रकारच्या प्रश्नांना आपल्याला देता येईल. 8 व्यक्ती एका सरळ रेषेमध्ये दक्षिणेकडे तोंड करून बसल्या आहेत. दक्षिणेकडे तोंड करून बसल्या आहेत. म्हणजे त्यांचं तोंड दक्षिणेकडे बघा. आणि दक्षिणेकडे जेव्हा व्यक्तींचं तोंड असतं तेव्हा इकडची दिशा ही कोणती असते? ही डावी दिशा असते, लक्षात घ्या. आणि ही दिशा उजवी दिशा असते. तर मी तुम्हाला असं या ठिकाणी रेकमेंड करेल फक्त इथं डावी आणि इकडचं उजवी एवढंच नोटिफिकेशन करा. बाकीचं बघू आपल्याला कसं करता येते. आर आणि पी यांच्यामध्ये 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. आर आणि पी इकडे लिहू आपण. आर आणि पी यांच्यामध्ये किती व्यक्ती बसल्या आहेत? 2. म्हणजे ही सिच्युएशन अशी पण होऊ शकते. आर आणि पीच्या मध्ये 2 व्यक्ती बसल्या आहेत. क्यू आणि एम यांमध्ये जेवढ्या व्यक्ती बसल्या आहेत तेवढ्याच पी आणि एस मध्ये बसलेल्या आहेत. ओके. अजून आपल्याला एक डेफिनेट पूर्ण सत्य विधान काही आलेलं नाहीये. ओ हा एस चा शेजारी नसून एस हा एन च्या लगेच डावीकडे आहे. एस हा कोणाच्या डावीकडे आहे? एन च्या डावीकडे आहे. म्हणजे ही इकडची बाजू एन च्या डावीकडे आहे. ओके. एस हा एन च्या डावीकडे बसलाय. पुढे बघा. क्यू हा आर क्यू हा आर च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी बसत असून आरच्या आर हा उजव्या टोकापासून 4थ्या क्रमांकावर आहे. हे खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. आर हा उजव्या टोकापासून 4थ्या म्हणजे पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा आणि हा 4थ्या क्रमांकावर तुमचा आर आहे. आता हे एन एस जे लिहिले ते आपण कुठेतरी कोपऱ्यामध्ये लिहून टाकू. कोपऱ्यामध्ये या ठिकाणी आपण असं लिहू. एन आणि एस असे बसलेले आहेत बघा. आता इथं 4 झाले तर पुढे बघा 1, 2, 3, 4. आता हे 8 लोकांची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. ओके. आता क्यू हा आर च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी. क्यू हा आर च्या डावीकडे दुसरं स्थान. डावीकडचं पहिलं स्थान, दुसरं स्थान. म्हणजे इथं नक्की क्यू यायला पाहिजे. ओके. नाव पुढे बघू आता बघा. एम हा ओळीच्या टोकाला बसतो. एम कुठे बसतो? एम हा ओळीच्या टोकाला बसतो. टी हा क्यूच्या लगेच उजवीकडे. टी बघा क्यूच्या लगेच उजवीकडे. टी इथं ठेवून दिला आपण. ठीक आहे. नाव आता आपल्याला काय विचार आता बघा काय करता येईल अजून तुम्हाला. पी आणि आर यांच्यामध्ये किती व्यक्ती बसले? 2 व्यक्ती बसलेत. आता पी आणि आर मी पी इथं पण ठेवू शकतो, पी इथं पण ठेवू शकतो. त्यांच्यामध्ये 2 व्यक्ती आपल्याला बसलेले आहेत. पण आपण अजून एन आणि एस आपल्याला बसवलेला नाहीये. ओके. एस हा एनच्या लगेच डावीकडे आहे. ओ हा एस चा शेजारी नाही. ठीक आहे. क्यू आणि एम मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत, क्यू आणि एम मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच व्यक्ती पी आणि एस मध्ये असायला पाहिजे. ओके. सो क्यू आणि एम मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तर एम नक्की या ठिकाणी इथे यायला पाहिजे. यांच्यामध्ये एकच व्यक्ती बसलेला आहे. तर मग आपण आणि पी आणि एस मध्ये पण यायला पाहिजे. सो पी आपण इथं जर ठेवला विद्यार्थी मित्रांनो, इथं एस आणि इथं एन, तर बघा क्यू आणि एम मध्ये एकच व्यक्ती आहे, पी आणि एस मध्ये पण एकच व्यक्ती आहे. आता इथे एकच व्यक्ती बसवायचा राहिला तो म्हणजे काय? ओ. आणि आपल्याला म्हटलं होतं की ओ हा एस चा शेजारी नाही आहे. तर ओ नक्कीच एस चा शेजारी नाही अशा प्रकारची अरेंजमेंट झाली. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती टोकाला बसलेत? एम आहे टोकाला आणि दुसरा व्यक्ती टोकाला बसलेला तो पी आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक येणार आहे. खूप सुंदर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. जर कदाचित तुम्हाला हा प्रश्न कठीण वाटत असला तर वाटू द्यात. पण हा प्रश्न नाशिक ग्रामीण पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. थोडासा व्यवस्थित याच्यावर विचार करा. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. सागर हा विराजपेक्षा उंच आहे. सागर उंच आहे. सागर उंच आहे कोणापेक्षा? विराजपेक्षा. नंतर अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे. ओके. सुजित सागर पेक्षा उंच आहे. सुजित ओके सुजित सागर पेक्षा उंच आहे.
अजून आपण अजित आणि श्रीकांतला मांडलं नाही, बघू आपण मांडू आपण. श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे, श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे म्हणजे इथं श्रीकांत आला. आणि अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे म्हणजे इथं अजित आला. तर सर्वात जास्त उंची असलेला व्यक्ती कोण असणार आहे? अजित असणार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक सी असेल. म्हणजे मागच्या बघा, हा जो प्रश्न होता हा बैठक व्यवस्थेच्या तुलनेमध्ये छोटा होता, लवकर होणारा होता. म्हणजे इथं जो आपण जो वेळ वाचवलेला आहे तो मागच्या प्रश्नाला आपण ऑलरेडी अलॉट केलेला आहे. तर असं बॅलन्सिंग त्या ठिकाणी प्रश्नांमध्ये उत्तर देताना होतं नक्की. पुढचा प्रश्न पुन्हा अल्फाबेट वरचा आहे. समान संबंधाचा प्रश्न आहे बघा. जी पहिला गट पहिला 7 आहे, नंतर इकडचा काय तुमचा एच 8 आहे. ओ चा नंबर 15 आहे आणि इकडचा काय तुमचा पी त्याचा नंबर 16 आहे. ए चा नंबर 1 आहे, इथं बी चा नंबर 2 आहे. एल चा नंबर 12 आहे आणि इथं के चा नंबर या ठिकाणी 11 आहे. म्हणजे शेवटच्या अल्फाबेटचा क्रमांक कमी केलाय. बाकीचे सर्व वाढवलेले दिसत आहेत बघा, इथं वाढवलेले दिसत आहेत. आणि इथं शेवटच्याचा क्रमांक 1 ने कमी केलाय. म्हणजे मग POST याच्यावरून याचा जर क्रमांक आपण कमी केला तर तो 19 येईल. ओके, कारण याचा क्रमांक 20 आहे. 19 म्हणजे शेवटी मला एस पाहिजे. शेवटी एस असणारा एकच पर्याय तुम्हाला दिसतोय, तो पर्याय क्रमांक बी. आता बघा, पी च्या पुढचा याचा नंबर 16 आहे, 16च्या पुढचा 17 म्हणजे क्यू. क्यू ने पण सुरू होणारे दोन पर्याय होते. याचा नंबर 15 आहे, 15 ने एक 16, 16 म्हणजे काय पी. टी 19 नंबर एस चा आहे, +1. सो आलं बरोबर उत्तर. म्हणजे मी फक्त याच्यावर फोकस केला, एस वर फोकस केला. कारण काय केलंय बघा यांनी, विद्यार्थी काय करतात, पहिल्या 3 अल्फाबेटचं जे लॉजिक असेल तेच शेवटचं लॉजिक असेल असं अज्युम करून घेतात आणि तिथं चूक होण्याची जास्त दाट शक्यता असते. पुढचा प्रश्न बघा, अशा सेम पद्धतीचा प्रश्न आपण कालच्या नवी मुंबई पोलीस भरतीमध्ये जो आपण चर्चा केली त्याच्यावर विचारला गेला होता. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला अशा शृंखला जर दिलेल्या असतील तर त्याचे पद मोजून घ्या पहिल्यांदा. किती पद आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. खूप जास्त पद आहेत. आता थोडस तुम्ही ऑब्झर्वेशन जर असंच केलं बघा, इथं सीसी ची ए ची संख्या वाढते. म्हणजे सुरुवातीला फक्त एकच एबीसी असेल, नंतर दोन दोन वेळेस ए, दोन वेळेस बी, दोन वेळेस सी, नंतर 3 वेळेस ए, 3 वेळेस बी, 3 वेळेस सी, नंतर 4 वेळेस ए, 4 वेळेस बी. म्हणजे आपलं उत्तर सी सी ए बी बी यायला पाहिजे. सी सी ए बी बी हा पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे. तर थोडस निरीक्षण जर तुम्ही व्यवस्थित केलं, तर या प्रश्नाचं उत्तर देखील लवकरात लवकर येऊ शकतं. चला, पुढचा प्रश्न आला आपला, तो पुन्हा सांकेतिक भाषावरचा आहे. मिलिटरी हा शब्द असा लिहिला जातोय. आता बघा, मिलिटरी या शब्दामधलेच अक्षर वापरून लिमिट हा शब्द त्या ठिकाणी तयार केला गेलाय. आता इथं बघा, आय हा दुसऱ्या क्रमांकावर आणि चौथ्या क्रमांकावर पण आहे. दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर 2 तुम्हाला दिसतोय. म्हणजे या सांकेतिक भाषेमध्ये एल साठी 3 वापरला असेल, आय साठी 2 वापरला असेल. सो माझं उत्तर 3-2 ने सुरू व्हायला पाहिजे. 3-2 ने सुरू होणारा पर्याय एकच आहे. अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शनची मदत घ्या. हा माझा मुद्दा समजला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये येस म्हणा. मी तुम्हाला काल पण एक आव्हान केलं होतं विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही कोणत्या गावावरून जिजाऊचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलंय, कोणत्या गावावरून तुम्ही हे बघताय, तर ते मेन्शन करा. आपापल्या गावातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज जाऊ द्या. नॉलेज दिल्याने वाढतं. स्पर्धा तुमची स्वतःशी आहे. काही तुम्ही दुसऱ्यांना शेअर केल्यानंतर तुमची जागा कोणी घेत नाही, लक्षात घ्या. हा, आणि या पद्धतींवर जर तुम्ही फोकस केला तर तुम्ही पोलीस भरती नाही, येणारी बीएमसी ची लिपिक पदाची पण तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पास होऊ शकता. लिपिक पदासाठी पण चांगला पगाराची नोकरी आहे, 1800 पद त्या ठिकाणी आहेत आणि सरळ सेवा पद्धतीनेच ती परीक्षा घेतली जाणार आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न हा कॅलेंडर वरचा आहे. इसवी सन 2014 रोजी प्रजासत्ताक दिन हा रविवारी होता. प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी रोजी आपण सेलिब्रेट करतो. 26 जानेवारी 2014 हा कोणता वार होता? रविवार होता. ओके, तर इसवी सन 2013 च्या बाल दिवशी कोणता वार असेल? आता बाल दिन 14 नोव्हेंबर हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, 14 नोव्हेंबर 2013 हा कोणता वार होता हे आपल्याला विचारलेलं आहे. हे कोणता वार होता आपल्याला विचारलंय.
तर काय करू आपण, 14 नोव्हेंबर ते 26 जानेवारी पर्यंत दिवस मोजून घेऊ. 14 नोव्हेंबर हा 30 दिवसांचा आहे, म्हणजे याच्यामध्ये नोव्हेंबर मध्ये अजून 16 दिवस यायचे बाकी आहेत. 16 दिवस म्हणजे किती जास्तीचे दिवस? 2. म्हणजे जास्तीचे दिवस काढताना दिलेल्या संख्येला, दिवसांच्या संख्येला 7ने भागायचं असतं. 7नेच का भागतो आपण? कारण की आठवड्यामध्ये दिवसांची संख्या 7 असते. त्याच्यानंतर नोव्हेंबर नंतर डिसेंबर पूर्ण येईल. डिसेंबर मध्ये 31 दिवस असतात, तर ते 31 घेण्याच्या ऐवजी 3च दिवस घ्या. कारण 31 ला जर 7ने जर तुम्ही भागितलं तर बाकी 3 उरते. आणि आपल्याला जानेवारी महिन्याच्या 26 जानेवारी पर्यंत जायचंय, म्हणजे याच्यामधले 26 मधले पुन्हा तुमचे जास्तीचे दिवस आले 5 दिवस. 26 ला 7ने भागितल्यानंतर 5 उरेल. नंतर 5 आणि 2 7 होऊन गेले. जिथं 7 आले तो कॅन्सल केला तरी चालेल. म्हणजे 3 दिवस. म्हणजे हा वार 3 दिवस पुढे आहे. 3 दिवस पुढे येऊन आलाय, म्हणजे आपल्याला 3 दिवस मागे जावं लागेल. 3 दिवस मागे गेल्यानंतर तुमचा शनिवार, शुक्रवार, तुमचं उत्तर गुरुवार असायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे. तर खूप चांगला पद्धतीचा प्रश्न आहे बघा. कॅलेंडरवरचे प्रश्न सॉल्व्ह करताना जास्तीचे दिवस काढणं हा सर्वात बेस्ट शॉर्टकट यामध्ये असतो. पुढचा प्रश्न पुन्हा कॅलेंडरवरचा आहे बघा. नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2024च्या पेपर मधल्या आपण गणित आणि बुद्धिमत्तेवर चर्चा आपली चाललेली आहे. काल परव कालच्या परवा, ओके, कालच्या परवा या ठिकाणी सोमवार होता. म्हणजे बघा, कालच्या परवा म्हणजे काल, त्याच्यानंतर अजून एक दिवस आणि त्याच्यानंतर अजून एक दिवस. ओके, म्हणजे हा सोमवार होता. हा सोमवार होता, तर नक्की हा मंगळवार असेल. कालच्या परवा म्हणजे हा काल आहे, त्याचा काल, त्याचा सोमवार. म्हणजे काल कोणता वार होता? बुधवार होता. म्हणजे आज कोणता वार असेल? आज कोणता वार असेल? गुरुवार असेल. तर उद्याच्या परवाला, उद्या काय असेल? शुक्रवार. उद्याचा परवा म्हणजे याच्यानंतर अजून एक दिवस गेल्यानंतर, तर उत्तर तुमचं येणार आहे रविवार येणार आहे. सो हा कन्फ्यूज करणारा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो. एसटीआय पीएसआय कंबाईनची जी परीक्षा होते त्यामध्ये देखील असा प्रश्न विचारला जातो. तो थोडीशी डिफिकल्टी लेवल नक्की आपल्याला या ठिकाणी वाढवलेली दिसते. पुढचा प्रश्न हा तर्क आणि अनुमानावरचा आहे. तर्क आणि अनुमानवर काम करत असताना आपण याची वेन आकृती काढतो बघा. काही गुलाब जास्वंद आहेत, म्हणजे एक गुलाबाचा त्या ठिकाणी वर्तुळ येईल आणि तो गुलाबाचा वर्तुळ ओव्हरलॅप आहे कोणाला? जास्वंदाला ओव्हरलॅप आहे. नंतर सर्व जास्वंद बगीचे आहेत, म्हणजे जास्वंदाचा पूर्ण वर्तुळ हा बगीचेमध्ये चालला जाईल. आणि काही मोगरा जास्वंद आहेत, तर जास्वंद आणि मोगरा पण या ठिकाणी आपण असा ओव्हरलॅप करू. तर अशी तुमची वेन आकृती आली. तर या वेन आकृतीच्या आधारे तुम्हाला तपासायचं कोणते निष्कर्ष पूर्ण सत्य आहेत. काही बगीचे मोगरा आहेत का? हो आहेत. हो आहेत, नक्की आहेत. ठीक आहे. कारण बघा, बगीचे आणि मोगरा यांचा वर्तुळ ओव्हरलॅप झालेला आहे. नंतर काही गुलाब बगीचे आहेत का? आहेत. कारण बघा, हा भाग गुलाब आणि बगीचे यांचा ओव्हरलॅप झालेला, म्हणजे हे पण सत्य आहे. पुढचं म्हटलंय सर्व बगीचे जास्वंद आहेत, तसं आहे का? नाही, सर्व बगीचे जास्वंद नाहीत. म्हणून 1 आणि 2 योग्य आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक ए असणार आहे. तर्क आणि अनुमानवर बघा, पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी दिसलं. कालच्या पेपरमध्ये आपल्याला तर्क आणि अनुमानवरचा प्रश्न दिसला नाही. पण नाशिक ग्रामीण पोलीस भरती लेखी परीक्षामध्ये आपल्याला तर्क आणि अनुमानवरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसला आहे. चला पुढचा प्रश्न हा, आता गणिताचे प्रश्न या ठिकाणी सुरू होत आहेत. पुढचा प्रश्न बघा. एका पिशवीमध्ये 1 रुपयाची, 5 रुपयाची आणि 10 रुपयाची नाणी 2-3-1 या प्रमाणात आहे. तर एकूण नाण्यांची रक्कम 540 असल्यास 10 रुपयाची नाणी किती? आता बघा, 1 रुपया, रुपया 1, रुपया 5 आणि रुपया 10 यांचे नाण्यांचं गुणोत्तर किती आहे? 2-3-1 दिलाय. तर मग मी जर असं मानलं की 1 रुपयाचे माझ्याकडे 2 नाणे आहेत, तर 2 रुपये तयार होतील. 5 रुपयाचे माझ्याकडे 3 नाणे आहेत, तर 15 रुपये तयार होतील. 10 रुपयाचं 1 नाणं आहे, तर 10 तयार होतील. आणि या सर्वांची, हे मला हे रकमेचं गुणोत्तर मिळालं. आता हे कशाचं गुणोत्तर मिळालं? रकमेचे गुणोत्तर. ओके. आता एकूण रक्कम ही 540 आहे. तर आता काय करा, यांची सर्वांची बेरीज करा आणि बरोबर ही बेरीज 27 येते.
याला जर 27 ने भागितलं तर गुणोत्तरातल्या एका भागाची किंमत 20 येते. मग ह्या गुणोत्तराला जो संख्यांचं नाण्यांच्या संख्येचं गुणोत्तर आहे त्याला 20 ने गुणून टाका. म्हणजे आपल्याला 1 रुपयाची नाणे जर विचारली असती तर 20 जुने 40 नाणे झाली असती. 5 रुपयाची नाणी विचारली असती तर ते 10 झाले 60 झाले असते. 20 त्रिक 60. आणि आपल्याला 10 रुपयाची नाणे विचारली आहे तर ते नाण्यांची संख्या असेल 20. खूप सुंदर प्रश्न आहे बघा. व्यवस्थित समजून घ्या, लिहून घ्या. मी पुन्हा तुम्हाला असं सांगेल की तुम्ही 1 तास लाईव्ह येताच आहे रोज 4 ते 5. बघा याच्यामध्ये खूप सातत्य आपण मेंटेन करतोय. क्वचितच आपण एखाद दुसरा रविवार वगैरे असला तर तो आपला गॅप जातोय. परंतु आपण सातत्याने हे जे करतोय, जसं सातत्य जिजाऊच्या मार्फत तुम्हाला मिळतंय, ते सातत्य तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये ठेवा. मैदानी परीक्षेच्या सरावामध्ये ठेवा. सातत्य महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला तुम्ही जर थोडस तुम्हाला वाटत असेल की आपण कमी पडतोय, पडू द्या. पण जर तुम्ही सातत्य जर ठेवलं तर तुम्ही नक्की ती स्पर्धा जिंकणार आहे. कासव आणि सस्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. लहानपणी ही गोष्ट ऐकलेली आपण. त्यामुळे ससा कितीही जलद गतीने धावत असला पण त्याने सातत्य केलं नाही, मध्ये त्याने आराम केला आणि म्हणून ती स्पर्धा कासव जिंकले. लक्षात घ्या. म्हणजे कासवाच्या वेगाने जरी तुम्ही गेले पण जर तुम्ही सातत्य जर ठेवलं तर विजय तुमचा होणार आहे. सातत्य महत्वाचं आहे. स्वतःवर विश्वास, सातत्य आणि जे मार्गदर्शक तुम्हाला या ठिकाणी सांगतायत त्यांच्या सूचनांचं व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने पालन जर तुम्ही केलं तर तुमचं भलं निश्चित आहे. तुमचं भलं निश्चित आहे. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आपल्या समोर आला. एका वर्तुळाची त्रिज्या 28 आहे तर वर्तुळाचा परिघ किती? आता वर्तुळाच्या परिघाचं सूत्र बघा. वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय r. ओके. आणि पायाची किंमत किती घेतो आपण? 22/7. आर म्हणजे त्रिज्या. त्रिज्या आपल्याला दिली 28. गुणाकार करून टाका. 7 1 7 7 चोक 28. 4 दुने 8. 8 गुणिला 22. 22 8 176. 176 सेंटीमीटर तुमचं उत्तर येणार आहे. जो पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिसतोय. तर सूत्र जर पाठ असतील बघा, म्हणजे या सूत्रांची एक यादी तयार करा, एक चार्ट तयार करा, तुमच्या स्टडी रूम मध्ये चिपकवून ठेवा. अशा काहीतरी एक वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास तुम्हाला करावा लागेल. वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. अभ्यासाच्या पद्धती तुम्ही बदलवा. अभ्यासाच्या पद्धती बदलवा. ओके. चला पुढचा प्रश्न बघा. हा बोट आणि प्रवाह याच्यावरचा आहे बघा. परीक्षेमधली डिफिकल्टी लेवल वाढते. बोट आणि प्रवाहावरचा प्रश्न आहे. सौरभने 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. किती मीटर पोहण्याच्या स्पर्धेमध्ये? 800 मीटर. त्याचा पोहण्याचा वेग हा 16 किलोमीटर प्रति तास आहे. 16 किलोमीटर प्रति तास त्याचा स्वतःचा वेग आहे. आणि प्रवाहाच्या दिशेने तो धावतोय आणि प्रवाहाचा वेग किती आहे? 4 किलोमीटर प्रति तास. मग त्याचा एकूण वेग काय होईल? जेव्हा तुम्ही प्रवाहाच्या दिशेने जात असतात तेव्हा तुमचा वेग अधिक प्रवाहाचा वेग या दोघांची बेरीज होते. म्हणजे त्याचा एकत्रित आता वेग हा 20 किलोमीटर प्रति तास होणार आहे. 20 किलोमीटर. कारण तुम्ही प्रवाहाच्या दिशेने पोहताय तर प्रवाह देखील तुम्हाला लोटतोय. म्हणून तुमचा 20 किलोमीटर झाला. आपल्याला 800 मीटर जर त्याला पार करायचं आहे तर किती वेळ लागेल असं म्हटलंय त्याने. 800 मीटर अंतर. 800 मीटरच्या स्पर्धेत भाग घेतलाय. प्रवाहाच्या दिशेने पोहलाय आणि प्रवाहाचा वेग किती आहे? 4 किलोमीटर तास असल्यास 800 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल? आता वेळ बरोबर अंतर भागिला वेग. सो 800 भागिला 20 गुणिला 518. म्हणजे आपलं हे जे उत्तर येईल ते कशामध्ये येणार आहे? सेकंदांमध्ये येणार आहे. सो बघा 800 गुणिला 18 वरती चालला जाईल. 20 पंचे 100. 0 0 जर गेले तर तुमचं 8 गुणिला 18 एवढे सेकंद झाले. आता ह्या सेकंदांचं मला मिनिटात रूपांतर करायचं आहे तर मी याला कशाने भागून टाकेल? 60 ने भागून टाकेल. तर 6 त्रिक 18, 6 10 60, 8 त्रिक 24/10. 24/10 म्हणजे 2 मिनिटं तर पूर्ण आहेतच. आता या मिनिटांचं मला जर या ठिकाणी बघा 2.4. आता हे 0.4 म्हणजे काय? 60/4 म्हणजे 24 सेकंद. तुमचं उत्तर 2 मिनिट 24 सेकंद येणार आहे. ओके. आता हे 0.4 ला बघा. हा 0.4 कसा आहे? म्हणजे 4/10 आहे ना तो.
त्याचं सेकंदात रूपांतर करताना 60 ने गुणावं लागेल. 0 0 कॅन्सल झाला, 6 चौक 24 सेकंद. लक्षात घ्या. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी असणार आहे. मी असं म्हणेल की इथं डिफिकल्टी नाशिक ग्रामीण पोलीस भरतीची थोडीशी डिफिकल्टी लेवल आपल्या अपेक्षापेक्षा गणितामध्ये नक्की जास्त आहे. अरुण आणि दीपक यांचं एका वर्षापूर्वी वयांचे गुणोत्तर 4:5 होतं आणि जर एका वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 6 असेल तर दोघांच्या आजच्या वयांची बेरीज किती? कठीण आहे प्रश्न. ओके, सो एका वर्षापूर्वी त्यांचं वय, एका वर्षापूर्वी आपण असं मानू, एका वर्षापूर्वी त्यांचं अरुण आणि दीपक यांचं वय आपण मानून घेऊ 4x आणि 5x, कारण गुणोत्तर 4:5 दिलंय. आता याच्यावरून आजचे वय काय निघेल त्यांचं? आजचे वय त्यांचं असेल 4x अधिक 1 आणि 5x अधिक 1. आणि अजून एका वर्षानंतर काय होणार आहे? अजून एका वर्षानंतर काय होईल? एका वर्षानंतर त्यांचं वय पुन्हा 1 ने वाढणार आहे, म्हणजे 4x अधिक 2 आणि 5x अधिक 2. आता एका वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर पुन्हा किती होत आहे? 5:6. म्हणून काय करू बघा आपण, 4x अधिक 2 भागीला 5x अधिक 2 बरोबर 5/6. तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार केल्यानंतर 6 कंसात 4 अधिक 4x अधिक 2, 5 कंसात 5x अधिक 2, संक्षिप्त रूप द्या 24x अधिक 12 बरोबर 25x अधिक 10. संक्षिप्त रूप दिलं तर x ची किंमत बघा, हा 24 इकडे जाताना वजा होईल, सो 24x वजा 25x वजा 24x म्हणजे x, आणि हा 10 इकडे त्यांना वजा केल्यानंतर 12 वजा 10 2, म्हणजे x ची किंमत किती आली? 2. मग आजचे वय त्यांचे बघा, एका वर्षापूर्वी त्यांचं वय किती असेल? मग अरुणचं वय असेल 8 एका वर्षापूर्वी आणि दीपकचं असेल 10. आजचं वय त्याचं, अरुणचं वय 9 आणि याचं वय 11. दोघांच्या वयांची बेरीज आजची ही 20 असणार आहे. खूप चांगला प्रश्न आहे. थोडासा वेळ नक्की तुम्हाला लागेल, परंतु बघा डिफिकल्टी लेवल वाढली तर आपण जर सोपं सोपं करत राहिलो, पूर्ण सरावामध्ये आपण सोपं सोपं करत राहिलो आणि परीक्षेमध्ये एकदम अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले तर आपली पायाखालची जमीन सरकते. येस, आपल्याला घाबरायला होतं, फ्रस्ट्रेशन वाढतं, आपल्याला स्ट्रेस लेवल वाढते आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण परीक्षेमध्ये चांगलं काम नाही करू शकत, चांगला परफॉर्मन्स नाही होऊ शकत आपला. लक्षात घ्या. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. एका शिळीचं खालचं टोक भिंतीपासून 5 मीटर अंतरावर टेकलेलं आहे. हाईट अँड डिस्टन्स वरचा प्रश्न आहे. ओके, ही भिंत आहे सपोज आणि ही शिळीचं खालचं टोक किती अंतरावर आहे? 5 मीटर अंतरावर आहे. हे अंतर 5 मीटर आहे. ओके, ही शिळी आहे समजा. ओके, ओके, आणि 5 मीटर असून 12 मीटर उंचीवर त्याच भिंतीला टेकलेलं आहे. टोक हे 12 मीटर आणि उंची कितीला आहे? उंची किती आहे? 12 मीटर आहे. तर शिळीची लांबी म्हणजे ही विचारली आहे. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार याची ही जी बाजू आपल्याला काढायची असेल तर 12चा वर्ग, वर्गमुळात 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग, 12चा वर्ग होतो 144 अधिक 5चा वर्ग होतो 25. तर 144 अधिक 25 169 होतात. वर्गमुळात 169 म्हणजे 13 मीटर. तर शिळीची लांबी ही 13 मीटर यायला पाहिजे. पायथागोरसचे काही ट्रिपलेट्स मी तुम्हाला दिशा ज्ञानामध्ये सांगितले होते बघा पाठांतराला. जसं पायथागोरसचं पहिलं त्रिकूट आहे 3 3 4 5, नंतर 5 12 15, 7 24 26. तर हे असे काही पायथागोरसचे त्रिकूट आहे, ते तुमचे पाठ असायलाच पाहिजे. आता 25 आहे, हा 7 24 25. तर असे पायथागोरसचे त्रिकूट जर पाठ असतील तर काटकोन त्रिकोणामध्ये बघा, ही भिंतीने ह्या जमिनीशी केलेला कोन हा 90 अंशाचा असेल, म्हणजे हे 5 मीटर आहे, हे 12 मीटर आहे, तर हे तिरकस अंतर नक्कीच 13 यायला पाहिजे. पायथागोरसचं त्रिकूट जर पाठ असेल तर हे कॅल्क्युलेशन करायची पण गरज पडत नाही. चक्रवाढ व्याज 6 वर्षात दुप्पट होतोय, तर तेच वर्ष त्याची 8 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? आता बघा, चक्रवाढ व्याजाच्या बाबतीत मी हे सूत्र सांगून देतो तुम्हाला. चक्रवाढ व्याज, ओके, चक्रवाढ व्याजाच्या केसमध्ये जर बघा इथं किती वर्षात आणि किती पट होते. आता बघा, 6 वर्षात दुप्पट होते, 6 वर्षात दुप्पट होते. आता ती रक्कम मला 8 पट करायची, म्हणजे याचा मला कितवा घात घ्यावा लागेल? 2चा कितवा घात 8 होतो? 3रा घात. म्हणून आपल्याला या 6ला 3ने गुणून टाकायचे, तुमचं उत्तर तयार होणार आहे. 7 त्रिक 18,
तर त्याच रकमेची 8 पट होण्यासाठी 18 वर्ष लागतील. आय होप तुम्हाला समजलं असेल. हाच प्रश्न जर मी असा विचारला असता बघा, एका रकमेची 7 वर्षात तिप्पट होते. 7 वर्षात किती होते? तिप्पट होते. किती पट होते? तिप्पट. तर त्याच रकमेची 9 पट होण्यास किती वेळ लागेल? आता 9 पट होण्यासाठी तिनाचं काय घ्यावं लागेल सांगा? वर्ग घ्यावा लागेल. मग इथे हे वर्ष काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तिनाचा जो घात घेतलाय त्याच संख्येने या वर्षाला गुणून टाका. 7 दुने 14. सो तिनाचा पहिल्यांदा 3 पट होती, आता 9 पट होण्यासाठी 14 वर्ष लागतील. अजून एक समजा चक्रवाढ व्याजाने 10 वर्षामध्ये एका रकमेची 4 पट होते, एका रकमेची 4 पट होते, तर त्याच रकमेची 64 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? आता 64 पट म्हणजे 4चा कितवा घात आहे? तिसरा घात आहे. 4चा तिसरा घात. आता वर्ष काढण्यासाठी या 3ने या 10ला गुणून टाका, तर तुमचं उत्तर किती येणार आहे? 30 वर्ष लागतील. चक्रवाढ व्याजाने 10 वर्षात चौपट होत असेल तर त्याच रकमेचे 64 पट होण्यासाठी 30 वर्ष लागतील. तर ही केस कोणत्या व्याजामध्ये वापरू शकता तुम्ही? चक्रवाढ व्याजामध्ये. सरळ व्याजामध्ये हे वापरता येणार नाही, हे तुम्हाला चक्रवाढ व्याजामध्ये वापरता येईल. ओके, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. अनिकेत एक काम 30 दिवसात पूर्ण करतो आणि विशालला तेच काम करायला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आपण काल बाथ टबचा प्रॉब्लेम याप्रमाणे सॉल्व्ह केला होता, तर तसंच आपण करा बघा. एका व्यक्तीला 20 दिवस लागतात, दुसऱ्या व्यक्तीला 30 दिवस लागतात, तर दोघांचा गुणाकार करून टाका आणि त्यांना दोघांच्या बेरजेने भागून टाका. तुमचं उत्तर तयार होऊन जाईल. 2 व्यक्ती असतील तर तुम्ही डायरेक्ट हा शॉर्टकट वापरा. 2 व्यक्तींसाठी, फक्त 2 व्यक्तींसाठी. सो 20 गुणिला 30 गुणाकार करू नका, भागीला 50, 0 0 कॅन्सल झाला, 5 1 5, 5 चोक 20, 4 त्रिक किती येतील? 12. तर दोघं मिळून जर काम केलं तर ते काम ते 12 दिवसात पूर्ण करतील. 2 व्यक्तींचं जर तुम्हाला वेगवेगळं काम करण्याचा वेळ दिलेला असेल आणि त्यांचं एकत्रित काम करण्यासाठी त्यांना किती कालावधी लागतो हे विचारलं असेल तर हा शॉर्टकट डायरेक्ट वापरा. म्हणजे दोघांच्या वेळेचं गुणाकार अंशामध्ये आणि दोघांची बेरीज छेदामध्ये संक्षिप्त रूप देऊन तुमचं उत्तर तयार होतं. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 720 गुणिला 27 एवढी आहे? ओके, आता बघा आपल्याला फोड करावी लागणार आहे. 90 गुणिला, गुणाकार करून बसत नका, 90 गुणिला 189. आपण ए पर्याय बघा, ए पर्यायची फोड कशी करतोय मी? 90 ची फोड मी या ठिकाणी, मला 27 पाहिजे म्हणजे मी 9 काढून घेतला ह्याच्यामधून. 9 गुणिला 10 गुणिला, याला 3ने भाग जातोय का? जातोय बघा. 3 सक 18 आणि 3 त्रिक 9. ओके, गुणिला 3. मग हा काय तयार झाला बघा? 9 आणि गुणिला 3 किती झाले? 27 गुणिला 630. सारखी आहे का? आपल्याला 720 गुणिला 27 पाहिजे होतं, म्हणजे हा पर्याय तुमचा नाहीये. ओके, आता दुसरा पर्याय बघा. दुसरा पर्याय बी वापरतोय मी. 135 गुणिला 140. 135 ची फोड मी करतोय 9 गुणिला 15 आणि याची मी फोड करतोय. ओके, किंवा मला जर 27च बाहेर काढायचा होता, जर पाढ असेल तुमचा, तर 27 पाचा होतो बघा. 27 गुणिला 5, 27 पाचा 135 होतो आणि 140 इथं. आता मी 140 आणि 5 यांचा जर गुणाकार केला तर मला भेटतोय 27 गुणिला 700, पण मला पाहिजे होतं 720 गुणिला 27, म्हणजे हा पण उत्तराचा पर्याय नाहीये. ओके, सी चेक करू बघा. 162 गुणिला 125. आता याच्यामधून 9ने भाग जातो याला, पण याला याच्यामध्ये 3 बाहेर पडत नाही बघा. 9 जर, हो, 27 आठे, येस, 27 आठे. आठी साती 27 आठे नाही होणार. 27 सक 7 सकम 42, येस, 27 सक होईल बघा. 7 सकम 42, 4 6 दुने 12 4 16 गुणिला 125. ओके, आणि 27 गुणिला 125 गुणिला 6 जर केले विद्यार्थी मित्रांनो, तर बघा 5 सक 30, 3 आणि हे 750 होतात. म्हणजे इथं पण माझं उत्तर येत नाही, म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक डी असायला पाहिजे. डी बघा, अरेंज करून घेऊ. 108 गुणिला 180. 108 ला मी असं लिहू का मित्रांनो? 27 चौक गुणिला 180, आणि 180 गुणिला जर 4 जर तुम्ही केलं
तर तुम्हाला 720 भेटतं. आता एक तुम्हाला छोटासा शॉर्टकट सांगतो. ज्यावेळेस तुम्हाला पर्यायांच्या मदतीनेच प्रश्न करायचा असेल, नक्की तुम्हाला डेफिनेटली पर्यायांच्या मदतीनेच प्रश्न, त्याच्याशिवाय प्रश्न सॉल्व्ह होत नाहीये, तर पर्याय क्रमांक 4 ला पहिल्यांदा प्राधान्य द्या. तिथून सुरुवात करा. ओके, खूप चांगला प्रश्न विचारला गेला होता हा. नाशिक ग्रामीण पोलीस भरतीचे प्रश्न आपण या ठिकाणी चर्चा करतोय. एका वृत्तचितीचे घनफळ 2772 घन सेंटीमीटर आहे. तिची उंची 18 असेल तर तळाची त्रिज्या किती? आता याचं घनफळ बघा, वृत्तचिती म्हणजे सिलेंडर, याचं घनफळ काढलं जातं पाय आर स्क्वेअर एच, आणि हे दिलंय तुम्हाला 2772. पायाची किंमत असते 22/7 गुणिला आर चा वर्ग गुणिला 18. चला मग आर चा वर्ग बरोबर 2772 गुणिला 7 भागीला 22 गुणिला 18. 18 ने भाग जातोय का बघून घ्या. 18 एका 18 जायलाच पाहिजे. 18 एका 18 खाली उरतील 9. ओके, 18 पंचे 90, खाली उरले 7. 18 चौक 72. 22 ने भाग जातोय. 22 एक 22, 22 सात 154, साती साती 49. सो आर चा वर्ग बरोबर 49 येतोय. तर आर ची किंमत किती असायला पाहिजे? 7 असायला पाहिजे. आतापर्यंत बेसिक भूमितीवर विचारलेला हा दुसरा प्रश्न. एक पहिला प्रश्न आपण सॉल्व्ह केला की वर्तुळाचा परिघाचं सूत्र आपण लिहिलं. हे आपण वृत्तचिती म्हणजे बघा, ही या ठिकाणी अशा पद्धतीची ही डायग्राम असते, त्याला आपण सिलेंडर म्हणतो. याचं घनफळ असते, ही असते त्याची त्रिज्या आणि ही असते त्याची उंची. ओके, चला प्रोबॅबिलिटी वरचा प्रश्न विचारला. डिफिकल्टी लेवल मी म्हणेल की तुम्ही हलक्या हाताने घेऊ नका. प्रोबॅबिलिटी वरचा, संभाव्यतावरचा प्रश्न विचार. एक पासा फेकलाय, एक जर पासा फेकला तर एकूण घटना ज्या घडतात, एकूण घटना किती घडतात? पासा फेकल्यानंतर एक तर एक मिळू शकतो, 2, 3, 4, 5 एवढ्या एकूण घटना घडतात. वरील पृष्ठभागावर दोनापेक्षा अधिक अंक मिळण्याची संभाव्यता किती? मग अपेक्षित घटना कोणत्या? दोनापेक्षा जास्त अपेक्षित घटना. दोनापेक्षा जास्त कोणत्या कोणत्या मिळू शकतात? मला 3 मिळेल, 4 आणि 5. येस. मग माझी संभाव्यता कशी लक्षात घ्या. संभाव्यताचं सूत्र काय? अपेक्षित घटना. इथं एकूण घटना 6 आहेत, अपेक्षित घटना 3 आहेत. अपेक्षित घटना भागीला एकूण घटना, मग तुमचं उत्तर 1/2 येणार आहे. पर्याय क्रमांक 1. फार सोपं आहे. या टॉपिक्स वर देखील आपण सेपरेट सेशन्स घेण्याचा प्रयत्न करणार आहेत, लक्षात घ्या. तुम्ही फक्त साथ द्या. आणि मी तर तुम्हाला असं आव्हान करेन की तुम्हाला ज्या टॉपिक्स वर तुम्हाला असं वाटतंय की सर या टॉपिक्स वर व्हिडिओ बनवा, ते टॉपिक्स तुम्ही चॅट कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जिजाऊच्या माध्यमातून तुम्हाला सर्व पद्धतीची मदत पुरवली जाईल. फक्त तुम्ही व्यक्त व्हा. तुम्ही व्यक्त व्हा. जर तुम्ही सांगितलंच नाही या ठिकाणी अडचण नाहीये तर ते आम्हाला नाही समजणार. अडचणी तुमच्या काय आहेत, त्या अडचणी तुम्ही सांगा. त्या अडचणींवर उत्तर आपण नक्की सोबत काढू. येस, अडचणींवर आपल्याला मात करता येईल. अडचणींवर मात करता येईल, लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न बघा. कोणत्याही प्रमाणात पाणी नसलेल्या 5 लिटर दुधामध्ये 3 लिटर पाणी मिसळले तर एकूण मिश्रणात किती टक्के पाणी होईल? म्हणजे बघा, 5 लिटर पाणी, 5 लिटर दूध होतं. 5 लिटर दूध आहे, प्युअर दूध आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 3 लिटर पाणी टाकलंय. 3 लिटर पाणी टाकलंय, तर एकूण मिश्रण तुमचं तयार झालं 8 लिटरचं तयार झालं. आता आपल्या या 8 लिटर मध्ये किती टक्के पाणी आहे? तर किती टक्के पाणी, टक्केवारी काढायची पाण्याची. 3 पाणी आहे, किती पैकी? 8 पैकी, आणि याला गुणीला 100 करायचं आहे. सो तुमचं उत्तर 300/8 एवढे टक्के येणार आहे. आणि याचं जर संक्षिप्त रूप दिलं तर ते 37.5% या ठिकाणी तुमचं उत्तर येईल. आता बघा, याच्यासाठी तुम्हाला अजून सिंपल सांगतो बघा. 3/8 ला डायरेक्ट कसं करता येईल तुम्हाला. 1/8 ची किंमत होते मित्रांनो 12.5%. 12.5%. आता हा 3/8 आहे, म्हणजे 1/8 च्या हा किती पट आहे रे? 3 पट आहे. तर ह्या टक्केवारीला पण 3 ने मल्टिप्लाय करून टाका. तुमचं उत्तर इथं 37.5 येणार आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रिक्स तुम्हाला या सेशन्स मध्ये प्रश्नाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी चर्चा होते, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. 2 डझन खुर्च्यांची किंमत 8,640 रुपये होते. 6 डझनची किंमत 53,280 आहे. तर 6 डझन टेबल. ओके, तर आता बघा, 2 डझन खुर्च्या म्हणजे किती खुर्च्या रे बाबा? 24 खुर्च्या. 24 खुर्च्यांची किंमत किती आहे? 8,640 आहे. आणि
6 डझन टेबल, 6 डझन टेबल म्हणजे 72 टेबल. किती टेबल? 72 टेबलची किंमत ही 53,280 आहे. तर आपल्याला 6 खुर्च्या आणि किती टेबल पाहिजे? 6 खुर्च्या आणि 3 टेबल. तर आपण काय करू, आता हे किती डझनचे होते? 2 डझन. ओके, तर आपण एका डझनचा भाव काढून घेऊ. एका डझन साठी याला 2नेच भागावं लागेल. सो 4, 3, 2, 0. आपल्याला खुर्च्या किती पाहिजेत? 8-10 डझन. 6 खुर्च्यांची किंमत पाहिजे आपल्याला. 6 खुर्च्या म्हणजे 8-10 डझन. मग याला पुन्हा 2ने भाग देऊन टाका. सो 2, 1, 6, 0. 2160 या खुर्च्यांची किंमत झाली. आता हे किती डझन होते एकूण? एकूण किती डझन होते? 6 डझन. मग आता एका डझनची किंमत काढण्यासाठी आपल्याला याला 6ने भागून टाकू. ओके, 6ने भागा. 6 8 48. खाली किती उरले? 5. ओके, पुन्हा 6 8 48. खाली किती उरले? 4. पुन्हा 6 8 48 0. आता एका डझन वरून आपल्याला 3 टेबलची खुर्ची पाहिजे आहेत, तर याला 4ने भागावं लागेल. कारण एक डझन म्हणजे किती? 12. 12ला जर 4ने भागितलं तुम्हाला 3 भेटेल. सो चला 4ने भागायला. 4 दुने 8, 4 दुने 8, 4 दुने 8, 0. सोपं होतं हे. 0, 8, 3, 4. 4,380 रुपये तुमचं उत्तर यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 1 आहे. सोपा प्रश्न आहे, पण तुम्ही जर त्याला लांबलचक केला तर होणार नाही. मी त्याला डझनावरच ठेवलं. 24 आणि 72 मी घेतलं नाही. कारण 24 आणि 72ने भाग देणं हे जास्त वेळ खाणारं राहिलं असतं. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. एका संख्येच्या 25% त्याच संख्येच्या 41% मध्ये पेक्षा कितीने जास्त आहे? 80ने जास्त असेल तर ती संख्या कोणती? म्हणजे एक संख्या समजा x आहे, तर त्या संख्येचे 41% 41 x वजा 45 x, ओके, टक्केवारीमध्ये. ओके, हे किती आहे? 80. यांच्यामधला फरक 80 आहे. यांच्यातला फरक जर घेतला आपण बघा, 16x ची किंमत किती होते? 80 होते. तर इथून जर x ची किंमत काढली विद्यार्थी मित्रांनो, तर 80 गुणिला 100 भागिला 16. 16 एक 16, 16 पंचे 80. तर तुमचं उत्तर किती यायला पाहिजे? 500 यायला पाहिजे. आता इथूनच तुम्हाला समजायला पाहिजे बघा, 16 आणि 80, 16 पंचे 80. पटकन उत्तराकडे तिरकी नजर करा. पर्यायांकडे तिरकी नजर करा. 500 उत्तर लगेच तुम्हाला चॉईस करता यायला पाहिजे. इतकं स्मार्ट व्हा, इतकं स्मार्ट व्हा. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्या आणि सर्व विषम संख्या यांच्यातील फरक किती? आता बघा, क्रमवार समसंख्यांची बेरीज, क्रमवार समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज. ओके, या ठिकाणी संख्या n कंसामध्ये n अधिक 1 एवढा होतो. मग इथं संख्या 25 आहेत. 1 ते 50 मध्ये 25च समसंख्या येतात. म्हणजे 25 गुणिला 26. 25 गुणिला 26 जर तुम्ही केले तर 25 एक 150, अच्छाला 15, 25 जुने 50 आणि 15 650 या ठिकाणी झाले. विषम संख्यांची बेरीज, क्रमवार सुरुवातीच्या विषम संख्यांची जर तुम्ही बेरीज काढली, विषम संख्यांची बेरीज, त्या ठिकाणी येते n चा वर्ग. आता इथं पण 1 ते 50 मध्ये 25च विषम संख्या आहे. 25 चा वर्ग किती होतो? 625. यांचा जर तुम्ही डिफरन्स घेतला तर तो 25 येणार आहे. आणि साधा बघा, साधा हिशोब आहे. समसंख्या आणि विषम संख्या यांच्यामध्ये 1 चा फरक असतो. 25 या 25 या, दॅट्स इट. 25 चा फरक असणार आहे. पुढचा प्रश्न. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नाशिक ग्रामीण पोलीस भरती या पर्टिक्युलर पेपरवर चर्चा केली. आशा करतो की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जितका चांगला प्रतिसाद द्याल तितकं चांगलं ताकदीचं, आता तर ताकदीचं होतच आहे. पुन्हा तुम्हाला गणित बुद्धिमत्तेच्या त्याला अजून जोड म्हणून आपण जीकेचं देखील मार्गदर्शन सुरू करणार आहे. सायन्स मध्ये काही क्वेश्चन्स विचारले जातात, त्याचं देखील मार्गदर्शन आपण ऑनलाईन सुरू करणार आहे. म्हणजे एकंदरीतच हळूहळू आपण सर्व विषयांच्या बाबतीत तुम्हाला घर बसल्या कशी तयारी होईल याच्यावर फोकस केला जाणार आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सहभाग महत्वाचा आहे. कारण परीक्षा ही सर्व सर्व यंत्रणा तुमच्यासाठी काम करते आणि तुम्हाला यश मिळालं, तुमचं यश हे जिजाऊचं यश असेल. विद्यार्थी मित्रांनो, निलेशजी सांबरे साहेब हे सर्व परी आपल्याला मदत करायला तयार आहेत. जे जे होईल ते करण्यासाठी तयार आहेत. फक्त तुमची तयारी दाखवा. कमेंट बॉक्स मध्ये आपले कमेंट द्या.
चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.